घरका ना घटका ना ग्रामपंचायत ना महानगरपालिका अजित दादा तुम्ही हा प्रश्न पेंडिंग का ठेवला आम्हाला जाहीर सवाल येतो हा अजित दादा याला जबाबदार आहे कारण अनेक वर्ष ते स्वतः पालकमंत्री आहेत नगर विकास खात्याचे एकनाथ शिंदे सांभाळतात मुख्यमंत्री आहेत ते याला सर्वस्वी जबाबदार आहेत प्रचारात त्यांचे कोणी लोक आले त्यांना हा प्रश्न जरूर विचारा आणि आज 34 गावातल्या लोकांना कुणीच वेळ आली हो तुम्ही आता जे प्रश्न सांगताय ते खासदाराचे प्रश्न नाहीये हे नगरसेवकाचे किंवा झडपी मेंबरचे प्रश्न आहेत सगळे पण इथे झडपी मेंबर पण नाही 2 वर्ष झाली नगरसेवक पण नाही सरपंचही नाही लोकांनी जायचं कोणाकडे पण तुम्ही गावचे स्थानिक लोक कदाचित कसे तरी प्रश्न सोडवाल जे बाहेरून इथं राहायला लोक आलेले आहेत नोकरीच्या निमित्ताने व्यवसाय त्या लोकांनी कोणाकडे जायचं आणि म्हणून इथं खूप मुद्दे बोलण्यासाठी आहेत लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस ही तुतारी आता सगळीकडे वाजवायचे रामकृष्ण हरी असं म्हणत तुतारी वाजवली पाहिजे याचं कारण असं की लोकशाही धोक्यात आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या पावणेरावळ्यांना सुद्धा शिरूरच्या मतदारसंघात सुद्धा सांगा इकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा आपले फुरसुंगीकरांचे खूप पावणेरावळे आणि फुरसुंगीकरांना एक विनंती करतो कामठेन हरपळे पावणे हे सांगायला बारक्या गावाच्या लोकांना फार बरं वाटतं मोठ्या गावातले लोक बारक्या गावातल्या लोकांना पावणे म्हणत नाहीत कधी बोले सरकार तुम्ही आमचे पावणे आम्हाला सांगायला आनंद वाटतो पण मोठे कामठे आमचे पावणे बारक्या गावाची पुरंदर मधली इंदापूर मधली दौंड मधली इकडच्या गावातल्या कार्यकर्त्यांना पाहुण्यांना तुमच्या निरोप द्या त्यांना जर वाटलं ना अरे हरपळ्यांचा फोन आला हरपळ गावने सांगत होते काम ठिकाणी सांगत होते तर त्यांना फार भारी वाटते तुमचे पाहुणे रावळे खूप आहेत फुरसुंगीकरांचे सगळीकडनं तुम्ही मतदान करा आणि लोकशाहीचं हे जे काय रोपटं लावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला टिकवायचंय आपल्याला स्वाभिमान टिकायचा आहे कारण छत्रपती शिवाजी राजांनी दिल्ली पुढे तरी चुकले नाही दिल्ली पुढे चुकायचं नाही हाच मंत्र सुप्रियाताई घेऊन निघालेले तोच मंत्र रोहिताताई घेऊन निघालेले या ठिकाणी मी अधिक नम्रता थांबतो आणि रोहिताताईंना विनंती करतो आपण मार्गदर्शन करतो रामदेवताच्या मंदिरामध्ये इथं एक जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेला संबोधित करण्यासाठी खरं तर अनेक मान्यवर आलेले आहेत पण इथं पोचता पोचता आम्हालाच बराच उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो पण जसं असं विकास भाऊंनी सांगितलं मोठ्या गावचे तुम्ही सर्वजण आहात आणि मोठ्या गावचे सर्वच लोक एका ठिकाणी जर एकत्रित येत असेल तर एवढ्या मोठ्या ताकदीला थोडा वेळ चर्चेसाठी सुद्धा दिला पाहिजे म्हणून आम्ही उशिरा आलो तर ती चर्चा झाली नाही झाली हे आम्हाला माहित नाही पण असं म्हणलं जातं या मंदिरात येऊन आपण एखाद्या गोष्टीचा निश्चय केला जर एखादी गोष्ट आपण ठरवली तर इथे असणारे लोक ते शेवटपर्यंत मनापासून पाळतात आणि त्या गोष्टीला यश आल्याशिवाय राहत नाही असा विश्वास जसा तुमचा तसा माझा सुद्धा आहे जेव्हा केव्हा या गावामध्ये आलेलो आहे तेव्हा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये येऊन नतमस्तक मी झालेलो आहे या मंदिराची अजून एक खासियत आहे इथं तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन कष्टाने कमवलेला जो पैसा आहे तो एकत्रित केला आणि गावकऱ्यांनी मिळून हे मंदिर बांधलेलं आहे ते अतिशय सुरेख असं मंदिर आहे बरेच वर्ष या मंदिराचं काम चालू होतं आणि आज हे मंदिर बघितल्यानंतर असंच वाटतं की असं अजून मंदिर आपल्याला कुठं बांधता येईल असं सुंदर असं मंदिर तुम्ही सगळ्यांनी बांधलेलं आहे आता हे मंदिर बांधत असताना ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण एकत्रित आला घट्ट बघितले नाहीत फक्त एकच ध्येय मनामध्ये ठेवलं होतं की मंदिर सुंदर बांधायचं मोठं बांधायचं आणि या गावाला तुमच्या विचाराला या परिसराला या शक्तीला शोभेल असं ते मंदिर तुम्ही एकत्रित येऊन बांधलं तसंच मला आपल्या सर्वांना विनंती करायची की आता एक विचाराची लढाई आहे लोकसभेचं इलेक्शन पार्टी विरुद्ध पार्टी नाही तर विचार विरुद्ध विचार आणि त्या पुरोगामी विचार म्हणजे ज्याचे उमेदवार ते सुप्रियाताई आहेत तुतारी वाजवणारा व्यक्ती हे आपलं चिन्ह आहे त्या चिन्हाला ताकद द्यावी सगळे जर गट कुठं असतील जे मला वाटत नाही इथं आहेत कारण का स्वाभिमानाचा जेव्हा विषय येतो तेव्हा फुरसुंगीचे सर्व लोक एकत्रित येऊन एका ताकदीने ते लढतात त्यामुळे या मंदिराच्या परिसरामध्ये मी आपल्याला विनंती करतो की अशाच ताकदीने आपण एकत्रित येऊन सुप्रियाताईंच्या पाठीमागे उभं राहावं आणि लोकसभेला
या फुरसुंगी परिसरातून जिथं 62,000 मतदार आहेत त्याच्यामध्ये सुप्रियाताईंना 20,000ची लीड द्यावी अशी विनंती इथं करतो. आणि इथं आपल्या सर्वांना अजून एक विनंती करतो की हे इलेक्शन तुम्ही ताब्यात घेणार, तुम्ही लक्ष घालणार, तुतारीसाठी ताकद लावणार, सुप्रियाताईसाठी तुम्ही एकत्रित येऊन हे इलेक्शन माझंच इलेक्शन आहे असं तुम्ही लढणार, असा एक कार्यकर्ता म्हणून नाही तर या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, कारण की या इलेक्शनकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. इथं पुरोगामी विचार टिकतो, जिंकतो का प्रतिगामी जिंकतो अशी चर्चा अख्ख्या जगामध्ये आहे, अख्ख्या भारतामध्ये आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की एकदा माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही हात वर करून आश्वासित करा की आम्ही एकत्रित येऊ आणि हे इलेक्शन आम्ही ताब्यात घेऊ आणि सुप्रियाताईंना इथून मोठ्या रीतीने आम्ही निवडून आणू असं एक आपण सर्वांना आश्वासन करा असं विनंती करतो. जे हात वर करत नाही तर काय समजेल. आभारी. आता काही बातम्या आल्या की बारामती लोकसभेची जबाबदारी माझ्यावर आहे. तशी काही माझ्यावर जबाबदारी नाही. ठीक आहे, नाव म्हणून जर कुठं काय अडचण असेल तर कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी माझी आहे. मी फक्त एक कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक आमदाराला एक एक मतदारसंघ तिथं दिलेला आहे. आता इथं विजय जो होणार आहे आपला, विजय म्हणजे चुकून माझ्या विजयाचं नावाचं कुठं कुठे वेगळा वापर करू नये, नाहीतर वेगळ्या काही गोष्टी देखील. त्यामुळे मी म्हणतोय की सुप्रियाताईंचा जो विजय तिथं होणार आहे तर त्याच्यामध्ये पूर्णपणे क्रेडिट, त्याच्या मागे जे कोणी असतील ते तुम्ही सर्वजण असणार आहात. सगळं क्रेडिट तुम्हाला इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्याला, तसंच राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शिवसेना पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, आप पक्ष असेल, तसंच इतरही मित्र पक्ष आणि संघटना ह्या त्यांना सगळ्यांना इथं नागरिकांना ते क्रेडिट जातं. मी जास्त बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. फक्त कृपा करून ही लढाई विचाराची आहे. कुटुंबात जे झालं ते आम्हाला आवडलं नाही, पण ते झालं ते करून घेतलं. तर ते म्हणून कुणी केलं असेल तर ते बीजेपीने केलं. आपण कुठली सारखी प्रवृत्ती मी विसरतो, अनाजी पंत प्रवृत्ती. आता चंद्रकांत दादा जेव्हा बारामतीमध्ये प्रचार करत होते एका पत्रकार परिषदेमध्ये, तुम्ही बघितलं का ते कसे बोलले, काय ते हे मारले होते, काय चुटकी मारली होती नाही का, कसं असं. आता ते चुटकी मारून ते काय बोलले होते, आम्हाला पवार साहेबांचा पराजय, राजकीय पराजय करायचा. हो आहे का नाही बरोबर. आता पार्टीने कुटुंब फोडायचं कारण म्हणजे हे पार्टी नाही संपवायचं, त्यांना आदरणीय पवार साहेबांचा विचार संपवायचा आहे. आणि तो विचार कुठला, तो पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांनी दिलेला विचार हा त्यांना कुठेतरी संपवायचा आहे. म्हणून खांदा आपल्यातच एका व्यक्तीचा आहे. दुर्दैवाने ते प्रतिगामी विचाराबरोबर बीजेपी बरोबर केलेले आहेत, पण खांद्यावर बंदूक ही बीजेपीची आहे, त्या बंदुकीत गोळी ही बीजेपीची आहे आणि तो निशाणा हा आदरणीय पवार साहेबांकडे आणि आपल्या विचाराकडे आहे. त्यामुळे आपल्या या विचारासाठी पवार साहेबांसाठी एकत्रित येऊन या बीजेपीला खऱ्या अर्थाने धडा हा शिकवायचा आहे. पूर्वी चंद्रकांत दादांनी विचारलं होतं होईल दंगेकर, आणि त्या इलेक्शन मध्ये तिथे असणाऱ्या नागरिकांनी एकत्रित येऊन दंगेकर कोण हे चंद्रकांत दादांना दाखवलं होतं. आता पवार साहेब काय चीज आहे हे या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं. त्यामुळे यांचा जो अहंकार आहे, त्यांची जी चुटकी आहे, त्यांचं इलेक्शन असू द्या, आपण त्याच्या आधी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्याला त्यांना हद्दपार एक करून दाखवायचं आहे. अनेक लोक तुम्हाला फोन करतील, म्हणतील हे केलं होतं तुझ्यासाठी, ते केलं होतं तुझ्यासाठी, हे ते वाटप्या बडप्या काय काय म्हणतील आता ते मला माहित नाही. पण एकच गोष्ट आहे, नेते तिकडे गेलेले आहेत, कशासाठी गेले हे तुम्ही समजून घ्या. कारवाई या सगळ्या नेत्यांवर होणार होती, झालेली सुद्धा, फक्त आता आतच जायची वेळ होती म्हणून त्यांना निर्णय त्यावेळेस घ्यावा लागला. त्यामुळे निर्णय हा तुमच्या सर्वांसाठी, फुरसुंगी परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांसाठी, इथं टीपी प्लॅनसाठी नाही, तर तो फक्त व्यक्तिगत त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपला विकास कुठंच झाला नाही, पण नेत्यांच्या मित्रांचा विकास नक्कीच झालेला आहे. प्रेस कॉन्फरन्स मी त्याबाबतीत मी मोठी घेतली, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. पण मग काही नेत्यांच्या जे साहेबांबरोबर एकनिष्ठ होते, अजितदादाच्या कुटुंबातले होते, पण जे दुसरे आंबेगावचे आमदार काय ना वळसे पाटील साहेब हे तर साहेबांचे जवळचे, पण ते तिथे गेल्यानंतर त्यांच्या मित्राच्या एका कंपनीला
बसल्या बसल्या 80 कोटीचा फायदा झाला. त्यामुळे हे विकास 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 तो त्यांचा विषय आहे. आता आम्ही सुद्धा आज सत्तेत जाऊ शकलो असतो. तुम्ही सर्व पदाधिकारी आले, तुम्हाला कुठेतरी आयुष्यात आपण बोलवलं असेल सुद्धा, आता बोलवलं जाईल, पण आपण विचारायला पक्के आहोत. आपण सर्वजण मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं ही स्वाभिमानी असतात. हे कधी दिल्लीसमोर झुकत नाही. हे तुम्ही आपण सर्वांनी मिळून अख्ख्या जगाला दाखवून दिलं. याचा अभिमान मला आयुष्यभर तिथं राहणार आहे आणि तो अभिमान जो मनामध्ये मी बाळगतो तो मी माझ्या पिढीसाठी तुझा आहे. काही युवा कार्यकर्ते मला भेटतात आणि म्हणतात, दादा या वयामध्ये तुम्हाला अनेक आमिषा असताना सुद्धा, तुमच्या दबाव केंद्र असताना सुद्धा तुम्ही विचार सोडला नाही, ही आमच्यासाठी प्रेरणा आहे. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर मला नक्कीच वाटतं की मी घेतलेला निर्णय तो योग्य आहे. जसं मला वाटतं तसं तुम्हाला सुद्धा वाटतं का? हा निर्णय घेण्याबद्दल सोपं नव्हतं, पण शेवटी निर्णय आपण घेतला म्हणून विचार हा टिकू शकला. आणि विचार टिकवण्याची जबाबदारी फक्त आपल्या पिढीसाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आहे. आणि उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो 2024चं हे जे इलेक्शन आहे याच्यामध्ये कुठेही BJPला तिथं मोठ्या प्रमाणात यश मिळणार नाही. जास्तीत जास्त खासदार हे आपल्या विचाराचे महाविकास आघाडीचे निवडून येणार. तुम्ही मला सांगा, त्यांना एवढा आत्मविश्वास होता, त्यांच्या ताकदीवर एवढा विश्वास होता, तर एक आमदार असणाऱ्या पक्षाला तिथं पायगड्या टाकल्या नसत्या, त्यांना दिल्लीला बोलून 5 स्टारमध्ये ठेवून एका दिवसात त्यांना भेटलं सुद्धा नसते. त्याच्याचबरोबर जानकर साहेबांना जेव्हा तिकीट आपण माड्यातून द्यायचं चर्चा चालू होती. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.